हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. आजपासून नवीन सिरीज चालू करते. अहोंच्या टिफिनसाठीच्या रेसिपीज. अगदी साधी सोपी रेसिपी असते, पटकन बनवून तयार होते. पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी मी इथे कणिक भिजवून घेते. सुरुवातीला टिफिन बनवताना कणिक भिजवून ठेवली म्हणजे ती 15 ते 20 मिनिटं भाजी किंवा राईस आपण बनवतो तोपर्यंत छान मुरली जाते आणि पोळी ही छान मऊसूत होते. आता कणिक भिजवून घेतली, ती झाकून ठेवली आहे. आज मी तुमच्यासोबत शिमला मिरचीची सुक्की भाजी आणि त्यासोबत पुदिन्याचा भात बनवणार आहे. आता सगळ्यात आधी मी इथे कांदा कापून घेते. 2 मोठ्या आकाराचे मी इथे कांदे कापून घेतलेत. एक लांबट उभ्या आकारामध्ये आणि एक बारीक कांदा चिरून घेतलाय. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी पुदिना घेतलाय, तो स्वच्छ धुवून त्यामध्ये घालायचा. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. 1 इंच आल्याचा तुकडा, 6 ते 7 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 2 ते 3 चमचे यामध्ये घट्टसर दही घालायचं. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता. तुम्ही कितपत तिखट खाताय त्यानुसार. आता हे मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे पुदिन्याची चटणी आपली इथे तयार झाली आहे. आता भाजीसाठी मी इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेत. 1 चमचा तीळ आणि 2 चमचे धने घालून मीडियम फ्लेमवर आपल्याला हे 3-4 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. हलकंसं भाजून झालं की ते लगेचच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि गार होण्यासाठी बाजूला ठेवूयात. अशा पद्धतीने हे वाटण तयार करून शिमला मिरचीची भाजी खूप छान चविष्ट होते. एकदा नक्की ट्राय करून बघा. आता आपण पुदिन्याचा भात म्हणजेच मिंट राईस तयार करून घेऊयात. त्यासाठी मी इथे कुकरमध्ये 1.5-2 चमचे तेल घातलं. 1 चमचाभर जिरे, थोडेसे हिंग घालायचं आणि पातळ उभा चिरून घेतलेला 1 कांदा यामध्ये घातला आणि सोबतच काही खडे मसाले मी इथे घातले. लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि तेजपान यामध्ये घालायचं. आधी कांदा घालायचा, त्यानंतरच खडे मसाले घालायचे म्हणजे तेलामध्ये मसाले जळत नाही. कांदा परततोय तोवर आता शेंगदाण्याचं मी इथे हे वाटून घेतलं. खूप जास्त बारीक वाटायचं नाही, थोडं जाडसरच ठेवायचं. आता कांदा परतवून झाला की त्यामध्ये तयार करून घेतलेली पुदिन्याची चटणी घालायची आणि कमी आचेवर आता ही चटणी आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित परतवून घ्यायची. तेल सुटेपर्यंत छान त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं. गॅस कमी करायचा. तोवर आता मी कढईमध्ये दुसऱ्या गॅसवर भाजीसाठी 1 चमचाभर तेल घातलं. कढईमध्ये एक 6-7 लसूण पाकळ्या हलक्याशा ठेचून घेतल्या. तेल चांगलं गरम झालं की त्यात मोहरी, जिरं, हिंग, ठेचून घेतलेला लसूण घालायचा आणि बारीक चिरलेला 1 कांदा यामध्ये घातला. आपण सुरुवातीलाच कांदा बारीक चिरून ठेवला होता तो यात घातला. आता कांदा परततोय तोवर दोन्ही गॅस मी इथे कमी केलेत आणि ते परततोय तोवर शिमला मिरची आता मी इथे कापायला घेते. शिमला मिरची सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने मी 2 भाग करून घेते सर्व मिरच्यांचे. त्यानंतर त्याच्या आतमधल्या बिया हाताने काढून घ्यायचा. जो देठाकडचा भाग असतो आणि जो व्हाईटसर आतमध्ये भाग असतो तो डायरेक्ट हाताने मी इथे काढून घेतला. आता हा पुदिना छान परतवून झाला आहे चटणी. आता त्यात 1 चमचाभर धने, पाव चमचा हळद आणि घरगुती बिर्याणी मसाला मी इथे अर्धा चमचा इतका घातला आहे. जर तुमच्याजवळ बिर्याणी मसाला नसेल तर गरम मसाला वापरला तरी देखील चालेल. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलाय त्याच वाटीने मोजून 2 वाटी आणि अगदी थोडंसं वरती मी इथे पाणी घातलं. तांदूळ आपण सुरुवातीलाच भिजत ठेवला होता. तांदूळ भिजत ठेवल्यामुळे काय होतं, भाताचा एक दाणा मोकळा होतो आणि छान सुटसुटीत होतं आणि शिवाय पटकन शिजतोय आणि मस्तच हा मिंट पुलाव आपला इथे तयार होतो. आता शिमला देखील हे बघा अशा पद्धतीने उभे पातळ असे मी त्याचे काप करून घेतले. फोडणीला तोपर्यंत उकळी आली आहे. आपण भिजवून घेतलेल्या तांदळामधलं सर्व पाणी मी इथे निथळून घेतलं आणि पाणी तांदूळ यात टाकून घेऊयात. लक्षात ठेवायचं, उकळी आल्यानंतरच यामध्ये तांदूळ घालायचा. एकदा व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचं. चवीनुसार मीठ घातलं.
आणि मिरची कापताना सुद्धा बघा अर्धा भाग अशा पद्धतीने हाताने प्रेस करायचा, म्हणजे जो आतमध्ये उंचवटा असतो, आतमध्ये पोकळ असते शिमला मिरची, मग ती व्यवस्थित कापायला जमत नाही, म्हणून हाताने त्याला प्रेस करायचं आणि त्यानंतर बारीक चिरून घ्यायची। आणि कुकरच्या आपल्याला इथे हाय फ्लेमवरच 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। भाजीचा कांदा सुद्धा परतवून झालाय, त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा मसाला, हळद घातली आणि बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची यामध्ये टाकून घेऊयात आणि एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं। चवीनुसार मीठ घातलं। आता यावर झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम कमी करायची, कमी आचेवर भाजी शिजवून घेऊयात। पीठ पेरून शिमला मिरची तुम्ही बऱ्याच वेळा केली असेल, पण अशा पद्धतीने ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तयार करून घेतलेलं ते वाटण, त्यामुळे भाजीला छान टेस्ट येते आणि पटकन तयार सुद्धा होते। आता आपला मिंट पुलाव तयार झालाय, भाजी सुद्धा शिजते। तोवर आता मी इथे चपाती लाटायला घेते। कणिक सुद्धा बघा छान मुरली गेली आहे। भात भाजी होईपर्यंत कणिक व्यवस्थित मुरली जाते, त्यामुळे चपात्या छान मऊसूत होतात। आता पिठामध्ये आधी गोळा घोळवून घेतला, थोडेसे लाटून घेतले की त्याच्या आतमध्ये तेल लावायचं, घडी करून घेतली। घडीच्या चपात्या आज आपण इथे बनवतोय आणि पीठ लावून आता गोलाकार ही चपाती लाटून घेऊयात। कडेला छान पातळ अशी ही चपाती लाटून घ्यायची, आतमध्ये खूप जास्त पातळ न करता थोडीशी जाडसर ठेवायची आणि कडा त्याच्या पातळ लाटून घेतल्या। तवा व्यवस्थित गरम झाला की आता चपाती भाजून घेऊया। हाय फ्लेमवरच आपल्याला चपाती भाजून घ्यायची। एक बाजू भाजून झाली की चपाती मी इथे उलटी केली आणि त्याच्यानंतर दुसरी बाजू ही व्यवस्थित भाजून घ्यायची, त्यानंतरच चपाती उलट करायची। आणि आता ही बाजू थोडीशी भाजून झाली की चपातीची घडी घालायची आणि घडी घालून दोन्ही बाजूंनी चपाती छान हाय फ्लेमवरच भाजून घ्यायची। चपाती भाजताना गॅस हा फुलच ठेवायचा, तवा व्यवस्थित तापलेला असायला हवा। आणि हे बघा अशा पद्धतीने पटकन चपाती भाजली जाते। जास्त वेळ सुद्धा चपाती तव्यावर उलटपालट करायची नाही, तरी सुद्धा चपाती ही वातड होते। चपाती भाजून झाली की ती हाताने अशा पद्धतीने फोडून घ्यायची, म्हणजे त्याच्या आतमधली वाफ ही रिलीज होते आणि चपातीचा गचका होत नाही, ती छान मऊसूत राहते। एक 5-6 मिनिटांनंतर एकदा भाजी चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायची आणि पुन्हा त्याच्यावर मी इथे झाकण ठेवलंय आणि पुन्हा झाकण ठेवून भाजी कमी आचेवरच शिजत ठेवायची। तोवर आता बाकीच्या चपात्या सुद्धा मी इथे लाटून घेते आणि चपाती भाजून झाली की ती अशा पद्धतीने हातावर फोडून त्यानंतर एखाद्या जाळीवर ठेवायची, म्हणजे त्याची वाफ पूर्णपणे रिलीज होते आणि गार झाल्यानंतरच ती डब्यामध्ये भरायची। गरम गरम भाजी किंवा चपाती डब्यामध्ये भरायची नाही, नाहीतर त्याला पाणी सुटतं, चपातीला सुद्धा खालच्या बाजूने ओलावा येतो आणि त्यामुळे त्याला वास येऊ शकतो किंवा खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे पूर्णपणे सर्व भाजी, राईस, चपाती थंड झाल्यानंतरच टिफिनमध्ये भरायला घ्यायची। आता मी इथे 3 चपात्या टिफिनसाठी लाटून घेतल्या आहे। बाकीचं पीठ आता मी हे थोडा वेळ झाकून ठेवणार आहे, नंतर माझ्यासाठी ह्या चपात्या गरमागरम लाटायला घेईल, ते आता मी बाजूला ठेवते। चपाती लाटून झाली, आता त्या गार करण्यासाठी बाजूला ठेवूयात। भाजी सुद्धा इथं व्यवस्थित शिजली आहे, बघू शकता तुम्ही। शिमला मिरची शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, 8 ते 10 मिनिटांमध्येच ती व्यवस्थित शिजते। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचं। ते मी पूर्णपणे घातलेलं नाही, कारण ते मला जास्त वाटत होतं, त्यातलं अर्धच वाटण मी यामध्ये घातलं। आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। उरलेलं वाटण तुम्ही कुठल्याही काळ्या भाजीला, वांग्याच्या भाजीला किंवा कारल्याच्या भाजीला इथे वापरू शकतात। व्यवस्थित मिक्स झालंय, मस्तच अशी आपली ही टिफिनसाठी शिमला मिरचीची भाजी सुद्धा तयार झाली आहे। मिंट राईस देखील तयार झालाय। सुरुवातीलाच त्याच्या शिट्ट्या करून घेतल्या, त्यामुळे त्याची वाफ सुद्धा पूर्णपणे इथे निघाली आहे। आता यात कोथिंबीर घालूयात आणि एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि गॅस मी आता इथे बंद केलाय। मस्तच आणि कुकरची सुद्धा बघा इथे वाफ पूर्णपणे निघाली आहे। मस्तच असा आपला हा मिंट राईस किंवा पुदिन्याचा पुलाव इथे तयार झालाय। एकदा चमच्याने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा
चपाती पूर्णपणे थंड झाली आहे. त्याला थोडंसं तेल लावून एका फॉईल पेपरमध्ये मी इथे रॅप करून देते. तेल शक्यतो अशा पद्धतीने शेवटीच लावायचं, तव्यावरच चपातीला तेल लावायचं नाही, त्यामुळे धूरसुद्धा होत नाही. बऱ्याच वेळा आपण तव्यावरच चपातीला तेल लावतो, त्याच्यामुळे खूप धूर होतो घरामध्ये, तो होऊ नये त्यासाठी अशा पद्धतीने शेवटी लावून रॅप करून मी डब्यामध्ये आता हा टिफिन इथे भरायला घेते. मस्तच अशी शिमला मिरचीची भाजी सोबत घडीची चपाती आणि मिंट पुलाव आपला इथे तयार झाला आहे. कशी वाटली आजची ही डब्याची रेसिपी ते कमेंट करून नक्की कळवा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट असा आपला हा ऑफिससाठीचा डब्बा इथे तयार झाला आहे. तुम्ही तुमच्या आहूंसाठी आज टिफिनला काय दिलं ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे मलासुद्धा नवीन आयडिया येतील की रेसिपीमध्ये मी अजून काय बनवायला हवं. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशा सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.